महाराष्ट्र एसटी कृती समितीचा विजय असो। महाराष्ट्र एसटी कृती समितीचा विजय असो। राप कर्मचाऱ्यांना राज्य सरकारप्रमाणे वेतन मिळालेच पाहिजे। राप कर्मचाऱ्यांना राज्य सरकारप्रमाणे वेतन मिळालेच पाहिजे। भारत माता की जय। भारत माता की जय। वंदे मातरम। वंदे मातरम। गणपती बाप्पा मोरया। गणपती बाप्पा मोरया। कोणता म्हणतोय देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही। कोणता म्हणतोय देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही। एसटी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। एसटी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। भारत माता की जय। भारत माता की जय। महाराष्ट्र एसटी कृती समितीचा विजय असो। महाराष्ट्र एसटी कृती समितीचा विजय असो। वंदे मातरम। वंदे मातरम। इनकलाब जिंदाबाद। इनकलाब जिंदाबाद। अभी नहीं तो कभी नहीं। अभी नहीं तो कभी नहीं। वंदे मातरम। वंदे मातरम। कोणता म्हणतोय देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही। कोणता म्हणतोय देणार नाही। हम सब एक है। हम सब एक है। वंदे मातरम। वंदे मातरम। भारत माता की जय। आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा। आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा। महाराष्ट्र एसटी कृती समितीचा विजय असो। महाराष्ट्र एसटी कृती समितीचा संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आमच्या लाल परीची चाकं रुकलेली आहेत। सर्व विभागीय कार्यालय, सर्व ऑफिस, विभागीय प्रशासकीय कर्मचारी, चालक, वाहक, यांत्रिक हे सर्वजण आवर्जून एकत्र मिळून लढा लढत आहेत। ह्याचं एकमेव आमची मागणी अशी आहे की आम्हाला एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाप्रमाणे वेतन मिळालं पाहिजे। जर आपण दोघातला फरक बघितला बेसिक मधला तर कमीत कमी आम्ही 15-18 हजारांनी त्यांच्या मागे चालतो। त्याच्यातून आम्हाला महागाई भत्त्यामध्ये सुद्धा त्यांच्या मागे 10% राहावं लागतं। 2021 साली आमचा एक संप झाला होता। त्या संपामध्ये देखील आमच्या कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे साथ दिली। 6 महिने हा संप चालला। तेव्हाही आश्वासनावर आम्हाला पाठवण्यात आलं की बाबा आम्हाला तुमचं चांगलं करू, काहीतरी तुमच्या मागण्या पूर्ण करू। सगळे आश्वासनं देऊन आम्हाला तिथून ड्युटीवर आम्हाला जॉईन करून घेतलं। तिथून आमचा लढा, आमचा 2 वर्ष आम्ही सर्व्हिस करून त्यांच्यावर विश्वास ठेवून सरकारवर आजपर्यंत त्यांची वाट बघतोय की आम्हाला कुठेतरी ते न्याय देतील, पण आणखीनही कुठेही न्याय मिळण्याचे चित्र दिसत नाही। 7 सप्टेंबर दिवशी, 7 ऑगस्ट दिवशी जेव्हा कृती समिती सर्व एक होऊन मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री साहेब अजित पवार, उपमुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब ह्या 3 मंत्र्यांशी चर्चा करून त्यांनी 8 दिवसामध्ये तुम्हाला आम्ही राज्य शासनाप्रमाणे वेतन देऊ आणि तुमच्या होईल तेवढ्या मागण्या पूर्ण करून तुम्हाला न्याय देण्याचा नक्की आम्ही प्रयत्न करू असे आम्हाला एवढं सांगूनही ते आणखीन आम्हाला कुठलाही न्याय देऊ शकले नाहीत। 20 तारीखला आम्हाला बैठकीला बोलवलं होतं। 20 तारीख ही येऊन गेली तरी काय नाही। आज आपली 3 तारखेचा संप सुरू झालेला आहे। गणपतीच्या तोंडावर प्रवाशांचे हाल होत आहेत। आम्हाला त्याचं दुर्दैव वाटतंय। आमचा पण गणपती बाप्पा आहे, आमचा पण घरी आमचा हे आहे, पण कुठेही आम्हाला न्याय मिळत नसल्यामुळे आमच्या एकमेव मजबुरीमुळे आम्ही हा लढा लढत आहोत आणि आमचा हक्क पूर्ण आम्ही घेतल्याशिवाय ह्या वेळेस माघार घेणार नाही म्हणजे नाही। कामगार एकजुटीचा एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलन सुरू आहे। या आंदोलनामध्ये लातूर जिल्ह्यातील सर्व आगारामध्ये काम बंद आंदोलन करून धरणे आंदोलन एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आलं आहे। काय त्यांची मागणी आहे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत एसटी कर्मचारी आहेत। ताई काय सांगाल, काय मागणी आहे? राज्य शासनाप्रमाणे वेतन मिळावं आम्हाला आणि माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेबांनी 7 तारखेला बैठक बोलवलेली होती। संयुक्त कृती समितीची बैठक बोलवली होती, पण त्यानंतर त्यांनी 20 तारीख दिली आणि 20 तारीख उलटून गेली तरी 3 तारखेपर्यंत आम्ही त्यांची वाट बघितली तरी त्यांनी आम्हाला बोलवलेलं नाही। त्यामुळे आम्ही आज धरणे आंदोलन स्वीकारलेलं आहे आणि आम्हाला एवढीच मागणी मान्य करावी त्यांनी की राज्य शासनाप्रमाणे आम्हाला वेतन देण्यात यावं। किती वेळ झाला हे आंदोलन सुरू आहे आणि काय तुमची मागणी आहे? सकाळपासून आहे। राज्य सरकारप्रमाणे आम्हाला वेतन द्यावं एवढीच आमची मागणी आहे। आता जी सध्या वेतन मिळतं त्याच्यामध्ये संतुष्ट नाही होत? मग कसं ऍडजस्ट करताय, भागवताय कसं पूर्ण घर परिवार? भागवतो सर, आता नाविलाज आहे, त्याच्यामध्येच आम्हाला सगळं घर प्रपंच भागवावं लागते। लेकरांचे सगळे हौशी गौशी बाजूला ठेवून आम्हाला जेवढ्यांमध्ये पगार आहे तेवढ्यामध्येच आम्हाला सगळं करावं लागते। सरकारला एवढं बी समजत नाही की आता हे सगळ्यांना सवलती देते, सगळ्यांना योजना दिले पण एसटी कामगारांनाच का बरं वाऱ्यावर सोडले हेच आम्हाला समजत नाही। नक्कीच काय आता हे आंदोलनचे तुम्ही प्रमुख नेतृत्व करताय, हे लातूर जिल्ह्यामध्ये किती ठिकाणी हे आंदोलन चालू आहे? 5 डेपो आहे। 5 डेपो मध्ये 5ही डेपो आज पूर्णपणे 100% क्षमतेने बंद आहे। त्यामध्ये विभागीय कार्यशाळा, विभागीय
कार्यालय हे पण 90% बंद आहे. पूर्ण प्रशासकीय कर्मचारी, यांत्रिक कर्मचारी, चालक हे पूर्ण आवर्जून या संपामध्ये एकत्र येऊन हा लढा लढत आहे. शासनाने लाडकी बहीण योजना काढली, लाडका भाऊ योजना काढली. आता शासनाला एक लाटची विनंती एवढीच आहे की आमची लाडकी लालपरी एवढी एक सुविधा आम्हाला द्यावी. आमच्याकडे त्या नजरेने आपल्याकडे बघावं आणि आम्हाला एक त्यांचाच कुटुंबाचा सहभागी हे कर्मचारी म्हणून साथ देऊन आम्हाला त्यांनी त्यांच्यासारखं वेतन द्यावं. एवढीच मी सरकारला आपल्या माध्यमातून विनंती करतो आणि आमचा हा संप लवकरात लवकर त्यांनी मिटवावा हा विनंती करतो. नक्कीच 25 तारखेला ना मुख्यमंत्र्याला आमची आठवण आली ना बैठकीची आठवण आली. त्यांनी आम्हाला तसंच वाऱ्यावर सोडून दिलं. शेवटी नाविलाजानं आम्हाला आज या 3 तारखेला काम बंद आंदोलन ठेवावं लागलं. आणि जर मुख्यमंत्र्यांनी यावेळेस जर काही निर्णय नाही घेतला तर हे आंदोलन असंच बेमुदत किती दिवस चालू राहील. आणि गणेशोत्सवाच्या टायमावर जर काही प्रवाशांची गैरसोय झाली तर याला सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्र शासन राहील. नक्कीच